मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणातील आरोपींशी शरद पवारांच्या एनसीपीचे नेते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार संपर्कात होते असा गौप्यस्फोट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा यासाठी 1 ते 2 कॉल केले गेले असतील असं रोहित पवारांनी म्हटलंय। मात्र त्याचवेळी पॉवरफुल मंत्र्यांविरोधातील पुराव्याचा तपास कधी करणार असा सवाल रोहित पवारांनी केलाय। गोरेंची बदनामी प्रकरणाला वेगळं वळण। गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। फडणवीसांचा सभागृहात गौप्यस्फोट। यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले। सुप्रिया सुळे रोहित पवारांवर गंभीर आरोप। आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या या दाव्यामुळे नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रकरणातील आरोपी तुषार खरात हा गुन्हा घडला त्यावेळी या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्यामुळे गोरेंच्या प्रकरणात आता प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे। त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषणं, माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाहता। मी कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही, करणारही नाही। कारण का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत। त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषणं डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा। आणि ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आत्ता क्लिअरली आठवते। मी असं म्हणले होते की 1 कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर, मला चिंता अशी होती की 1 कोटी रुपये कॅश, जेव्हा नोटबंदी झालेली आहे कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून? आणि मला क्लिअरली आठवतं मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मलाजींपर्यंत नेणार आहे। कारण का एवढा कॅश, जर 1 कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का? हे 1 कोटी रुपये कुठल्या अकाउंटमधून काढले, कुठल्या बँकेतून कोणी काढले हे या देशाला कळलं पाहिजे। कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणूया, म्हणून नोटबंदी झाली। मग हे 1 कोटी रुपये कॅश कुठून आले एवढंच मी बोललेले। माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली, त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखतही नाही, मला नावही त्याच्यातली माहिती नाही। आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं। आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे, कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं, काय गेलं, भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं। त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते। त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही, मला या विषयाची फारशी माहिती नाही। हो खरातांना ओळखते का मी? हो ओळखते। त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का? हो, त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतला आहे। आणि ज्या ज्या बातम्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहेत त्याच त्यांनी मला पाठवल्या आहेत। तर जे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एनिवे आहे तेच माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी पाठवलं असेल। मी कोणाला फॉरवर्ड केलं का? ऑफकोर्स नॉट। मी फार कमी गोष्टी फॉरवर्ड करते बाय नेचर, म्हणजे काय मुद्दामून वगैरे नाही, फक्त माझ्या घरातले फोटो बिटो असतील, फॅमिली, ह्या गोष्टी साधारणपणे। तर फॉरवर्ड मी फारशा काही गोष्टी करत नाही। त्याच्यामुळे ॲक्च्युली देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं, म्हटलं माझा काय संबंध आहे या सगळ्याची? आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे, त्यामुळे हा इश्यू कुठून आला? येस, 1 कोटी रुपये कॅश 2000% मी पाहिला। आणि ह्याचं जर काही इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल, मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहे। कारण का मलाही क्युरिओसिटी आहे, कारण का तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर आरोप प्रत्यारोप, आणि मी विनम्रपणे एक महिला आहे, माझ्यावर मराठी संस्कार आहेत। त्याच्यामुळे ती जी कोर्टाची ऑर्डर वगैरे जी तुमच्या सगळ्या मीडियावर आली त्याच्यावर मी भाष्य करणं नाही का करत? कारण का ते म्हणजे आग की शरम एका महिलेलाही असली पाहिजे, त्याच्यातली जी भाषा आहे ती कोर्टाची।
देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये जयकुमार गोरे यांच्या प्रकरणामध्ये काही खुलासे केले. यामध्ये त्यांनी रोहित पवार आणि अर्थातच सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं की त्या प्रकरणात त्यांचे वारंवार फोन जे त्या आरोपीला गेलेले होते असं त्यांनी म्हटलं. यावरती सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीमध्ये स्पष्टीकरण दिलंय. पुढे बघूयात, झटका मटणाला मल्हार नाव देण्याचा निर्णय मंत्री नितेश राणेंनी घेतलाय. याला विरोध करत आमदार अनिल परबांनी नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे. सध्या एक नेपाळी अंगावर शाल घेऊन राज्यात फिरतोय आणि हिंदू धर्म मीच वाचवणार असं सांगत फिरतोय, अशी टीका परबांनी नाव न घेता केली. आणि यावेळी बाजूला बसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसले. जाती जातीत आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात केला जातोय असा आरोपही त्यांनी केला. माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे. अख्खा रात्र ओरडत असतो, जागते रहो, आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समज झालाय. हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची.